फायनली आपली गुजरात सोमनाथ ट्रिप चालू झालेली आहे. आपली गाडी इथं आता गाडीमध्ये आपला जेवढा पण आहे लगेच तो टाकू आणि निघूयात आपण. आता वाजलेत आपल्याला आहेत. 4 जण त्या गाडीमध्ये घेतली, 4 जण या गाडीमध्ये घेतली.
बनवून टाकले बेड. चिकन टोल आलाय आता. एक आपला इकडं होता तो तर अजून झाला नाही. झाला सुरत अजून आपल्याला 175 किलोमीटर आहे. चेकपोस्ट आलाय आपल्याला आता. गुजरातचा चेकपोस्ट आलाय आपल्याला आता. बघू चेकपोस्ट मध्ये अडवतात आपल्याला, चेकिंग करतात, काय करतात आपल्याला समजेल. एक गाडी तर अजून आपली मागच आहे. हा चेकपोस्ट आहे गुजरातचा. एक गाडी चेक करायला लावले. आपल्याला तर साईडला नाही घेतलं त्यांनी. आपला डिझेल आपण फुल करून घेऊ क्रेटामध्ये. हिच्यामध्ये तर डिझेल आहे किती आहे रे? 53 टाकी आहे, पण क्रेटामध्ये कमी असेल. तिच्यामध्ये आपण टाकलंच नव्हतं, अर्धी टाकी होती तिच्यावरती इथपर्यंत आले गुजरात बाउंड्रीपर्यंत. ते आपण इथं डिझेल टाकून घेऊ. आता 272ची रेंज आहे, पण इथं जिओला टाकलेलं म्हणजे कसं जिओला चांगला भेटतो डिझेल. किती बसतो बघू आपण डिझेल आता याच्यामध्ये. तरी पण आता रेंज आपल्या गाडीमध्ये 279ची रेंज होती. बघू चेक करू किती बसतो. याच्यामध्ये तर 53 टाकी आहेच अजून डिझेल. जवळजवळ 38 म्हणजे 39 लिटर झाला आहे आपल्या गाडीमध्ये. 3851 रुपयाचा फुल झाले. पण आपल्याला ह्यो आता होता त्याच्यामध्ये जर काय मतलब नाही. गाडी एकदम हळूच चालत होती. आता बघू एक्सप्रेस कसं आहे. बडोदरा एक्सप्रेसवरती आहे आपण आता. आणि इनोवा आपली मागं आहे, तर आपण इथं थांबलो आहे आता. किती वाजेपर्यंत म्हणजे अजून 2-3 किलोमीटर मागं असतील ते. तोपर्यंत आपण त्यांची वाट बघू. ही आपली दुसरी गाडी. काय रे एवढा टाइम का लागला परत जा. ए नको रे. मुंबई एक्सप्रेस वे लागले आपल्याला आता. निघले ही गाडी पण मागच आहे आपली. घेतली आता आपण गाडी. दिल्ली 180 किलोमीटर आहे, सुरत 60 किलोमीटर आहे. मोरची गाडी 100ला चालली आहे. तिच्यावरती ही बरोबर 102च्या स्पीडला, म्हणजे ती जशी फास्ट जाते तशी ही पण फास्ट जाते. दोन्ही गाड्या एकदम गाडी 213 किलोमीटर चालले. अजून एक कांडी पण आली नाही. 743ची रेंज दाखवते अजून गाडीमध्ये. आपल्याला 499 किलोमीटर बाकी आहे आणि 6 वाजून 33 मिनिटाचा अरायवल दाखवतोय. घेऊन आपल्याला अहमदाबाद हायवेवरती चढायचे. 452 किलोमीटर अजून तरी बाकी आहे आपल्याला. गाडीने मायलेज तर 22चं दिला डायरेक्ट. जाऊन दुसरा टोल आला. अहमदाबाद
हायवेचा. झोपायला आलेत का तुम्ही? झोपायला आलेत का रे? होय, झोपायला आलाय का रे? परत अजून एक टोल आला आता. टोल तर किती आहेत रस्त्याला? हॉटेल सहयोग म्हणून इथे जेवायला थांबलोय आम्ही आता. 1 वाजला जवळजवळ आम्हाला येता येतं इथपर्यंत. ही दुसरी गाडी आपली आली आता. बंद झाला का? काय करायचं आता? आपल्याकडे बहुत टाइम कोर्ट आहे. बघू आता इथं काय भेटतं आपल्याला खायला. टाइम तर बराच झालाय आता आपल्याला. झोपणे लागत बोलतो. चल काय आता इथे काय आता खायचं? काय असेल ते खाऊ. चल काठियावाडी कर ना इथं बंद. खाऊन घेऊ तिथं. हे एवढ्या टेन्शन मध्ये थांबले तिथं म्हणजे काय विषय आहे ना? भेटलाय ना नक्की? आहे हॉटेल दर्शन. बघू इथं काय खायला भेटतं आपल्याला आता. प्लेन चपाती. बोलो प्लेन चपाती. 50ला आपलं आता जेवण झालंय आणि आता आपण निघतोय. $3,900 डिझेल बसला. 266 किलोमीटरला आता आपण एक्सप्रेस सोडला आणि असे हे नॉर्मल रस्ते आहेत. 2 वे रस्ते आहे म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये. आता आपल्याला 8:45चा टाईम दाखवते पोहोचण्यासाठी. आता हाच हे रस्ते स्लो आपल्याला नेतील वाटतं. थोडाच पाहिजे आपल्याला तो म्हणजे नॉर्मल होता. एक समजा 3 ते 4 किलोमीटरचा असेल. त्यानंतर परत आपण आता हायवेला लागलोय. टोलाला मी झोपलेलो तेव्हा पण किती आले काय माहिती. आता टोल बरेच आहेत ह्या रस्त्यांना तरी पण. म्हणजे बदलापूरवरून सोमनाथ याला टोल बरेच लागतात. सकाळ झाली आता आपल्याला. अजून 186 किलोमीटर बाकी आहे.
अर्धी टाकी आहे पण करू इथं आपण. रेट कसं काय वाढला लगेच 99 आहे ना इथं. आपल्या इथे जिओचं आहे ते इथं करू आपण परत एकदा टँक फुल आपल्या गाडीचं, म्हणजे टेन्शन राहणार नाही परत, मग डायरेक्ट नंतरच करू. बघू किती डिझेल येतं तिच्यामध्ये. 415ची रेंज तर अजून दाखवते आणि आपली गाडी 21चा मायलेज दिलेला आहे. 135 किलोमीटर बाकी आहेत आपल्या अजून. समजायला आपल्याला ॲव्हरेज पण किती दिला गाडी. करा ना फुल ऑनलाईन, कॅश देतो. हा डिझेल. 2800चा डिझेल आला आपल्या गाडीमध्ये, म्हणजे 28.15. आपल्यावर डायरेक्ट 916ची रेंज आली आपल्या गाडीमध्ये. आता आपल्या गाडीने जवळजवळ आता परत 28चा डिझेल बसला गाडीमध्ये, म्हणजे आपल्या गाडीने 20चा मायलेज दिलं. 570 चाललेलं आपण फुल केल्यापासून. आता फक्त अर्धी टाकी होती तर जिओचं दिसलं म्हणून आपण परत एकदा तिला फुल केली, तर 916ची तर रेंज आली गाडीमध्ये. आपल्याला अजून 131 किलोमीटरच बाकी आहे. आणि रस्ते टोल आहे जास्त, पण रस्ते एकदम चांगले आहेत, म्हणजे काही असा प्रॉब्लेम नाही. फक्त एकच पॅच आलेला आपल्याला 5-6 किलोमीटरचा, तोच खराब होता. आणि आता 131 किलोमीटरला आपल्याला दाखवत आहेत किती, 1.5 तास म्हणजे 2 तास दाखवत आहेत. तर पुढचा रस्ता बघू कसा आहे ते. अजून एक टोल तर लय आहेत या रस्त्याला. टोटल मी सांगाल तुम्हाला एंडिंगला किती टोल, आपलं किती पैसे टोलला गेले ते. असा स्टॉप आहे 72 किलोमीटरवर. पुढे त्याच्यानंतर डायरेक्ट सोमनाथला थांबू आपण. काय रे, हे काय आहे? झोपायला आलेत का फिरायला आलेत का रे? हे काय आहे? काय आहे? काय पट्टी मारले डोळ्याला. डोळ्यांचं ऑपरेशन तुम्ही आठशे 45 किलोमीटर राहिलेत आपले. आता 8 वाजून 38 मिनिटांनी आपण पोहोचू. आणि ही गाडी एक आपली मागं इथंच आहे.